नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सांकेतिक खुणा करून नावे ओळखणारे जेजुरीचे गोंधळी चिरनेरसह उरण तालुक्यात दाखल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळातील सांकेतिक खुणांच्या परंपरा जेजुरीमधील गोंधळ्यांनी आजतागायत सुरू ठेवल्या आहेत। सांकेतिक खुणा करून नाव अचूक ओळखून ते गोंधळ घालत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी देखील या कलेचा वापर केला होता असे सांगितले जाते, असे जेजुरीचे गोंधळी छगन सावंत, दादा शिंदे, अमोल शिंदे यांनी दिली। दरवर्षी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त हे गोंधळी उरण तालुक्यात येतात। तसेच त्यांची ही सांकेतिक खुणा करून नावं ओळखण्याची कला त्यांची पुढील पिढी देखील चालू ठेवणार असून छत्रपती शिवरायांच्या काळातील हा वारसा पुढे चालू ठेवताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत आहे असेही त्यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, चिरनेर। नमस्कार, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही जेजुरीहून आणि ही जेजुरीहून आम्ही पुण्यावरून आलेलो। आणि ही परंपरा म्हणजे शिवाजी राजाच्या काळापासून बहिर्जी नाईक यांनी चुकीखुणा केलेल्या की आम्ही बोटा बसून त्यांनी आजोबाबांची नावं परंपरा चालवलेली। सांकेतिक खुणा गुप्तहेर होते त्या साइड महाराजांच्या काळामध्ये। मग तुम्हाला तुमच्या वडिलांपोडील परिचित ही कला? वडील, पंजोबा, आजोबा हीच परंपरा चालवली। बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना गुप्तहेर खात्यातून ही माहिती द्यायची का असे सांकेतिक खुणाने? आणि तुम्ही ही कला ही वर्षभर जोपासता की आता गणपतीच्या सणानिमित्त? आपल्या गणपतीला आणि दिपाळीला। त्या टायमाला लोक घरी असतात आणि मग ही आजोबाबांची कोण मरणारी माणसं असेल त्याचा उदार आम्ही पुढेचा करत। आणि भविष्यात तुमच्या नंतर तुमची मुलं पण तुमची ही कला पुढे चालू ठेवणार आहेत का? चालू ठेवणार, चालू ठेवणार। आता हा मुलगा तो पण तीच करतो। धन्यवाद। मुलांना शिक्षण चालू। धन्यवाद।